एक समर्थक आपण पाहिला रणधनजी परट साहेब मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसला जरूर होता, एफर्ट चांगले होते, चांगला प्रयत्न जरूर दर्शवले होते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालं आणि बघता बघता 3 धावा परिपूर्ण होतील. प्रत्येक षटकारामागे रंजन पराड सरांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकारामागे. सागर दांडेकर आहे आता स्ट्राईक एंडला, नो स्ट्राईक एंडला कल्पेश घोडके. 3 धावा मात्र खातं ओपन झालंय संघर्ष सावरे संघाचं. गोलंदाज आहे प्रदीप. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस गतीमध्ये व्हेरिएशन झालं, निर्धाव चेंडू आलाय त्या ठिकाणी. प्रदीप पारधी आहे चांगला गोलंदाज, क्रिकेट क्षेत्रातला दांडगा अनुभव, अनेक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहेत आणि याच्यामध्ये काही शंका नाही. चांगली गोलंदाजी. एका बाजूला 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या, 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस मात्र ट्रम लाईनच्या बाहेर हाताळलाय खराब चेंडू, वाईट सिग्नल. अवांतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. 4 रन ऑन दी स्कोर कार्ड, 4 धावा धावफलकावरती. दोन्ही संघ आहेत मातंबर तुल्यबल असे संघ आहेत. मोठा प्रहार, हेलिकॉप्टर लँड केलाय, आदेश ठाकरे मात्र चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद सागर दांडेकर. बॅक टू द पवेलियन, गॉन. धन्यवाद. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय राजित सिन्वार. मी निवेदित करेन नवीन फलंदाज सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सागर दांडेकर थोडासा मात्र फंबल झाली त्या ठिकाणी. तर राजित सिन्वार टॉस का बॉक्स कडे यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. रणजनजी पराड सरांच्या शुभ हस्ते मात्र हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात येईल. प्रदीप पारधी आतापर्यंत चांगला गोलंदाज. कैलास आलाय, फटका फसलाय, आल्या पावली तू चल मे आया. सूरज मात्र गोल्डन डकचा शिकार, फलंदाज बाद, गॉन. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय किरण. गोलंदाज प्रदीप पारधी, किरण परड आहे. यावेळेस अप्रतिम आउटसाइडला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक धाव परिपूर्ण केली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न, फेकी खराब होती त्या ठिकाणी. इथून मात्र थोडासा डेंजर एंड कडे आला होता. इथून 2 धावा परिपूर्ण होतील आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. 6 रन ऑन दी स्कोर कार्ड, 6 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली प्रदीप पारधीच्या माध्यमातून. किरण परड आहे स्ट्राईक एंडला, नो स्ट्राईक एंडला कल्पेश घोडकेला मात्र जबाबदारीचं
ओझं स्वीकारावं लागेल. प्रॉपर कनेक्शन नाही. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट होईल का? यस. बघता बघता 2 धावा परिपूर्ण झाल्या. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. एक षटकाच्या समाप्तीखेरीज 8 धावा 1 गडच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना संघर्ष सावरी संघ. एक घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच या लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद. कल्पेश घोडके आहे अजूनही मैदानामध्ये. पण त्या अनुषंगाने फलंदाजी करेल. संयम बाळगावा लागेल कल्पेश घोडकेला. समोर आपण पाहिलं होम ग्राउंड असलेला संघ एकता पाटीलपाडा संघ, ज्याची ख्याती खेळी अप्रतिम. या क्रिकेटच्या या मैदानाचा पुरेपूर मात्र दांडगा अनुभव आहे. महेंद्र आहे गोलंदाज. आखोटप्प्याची लेंथ लाईन होती, त्याच्यावरती आक्रमण केलंय. मिडोनला क्षेत्ररक्षण आहे. खराब फेकी झाली होती. इथून मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. 10 रन ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. कल्पेश घोडके आहे अजूनही. तर एका बाजूला किरण बरड, गोलंदाज महेंद्र चिपाट. सरळ बॅटचा वापर आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. अचूकपैकी येईपर्यंत आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. सिंगल डबलने मात्र धावफलक थोडस संत क्रिकेट संत गतीने पुढे जात असताना 12 रन ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती. चांगली रनिंग भेटून ती विकेट आतापर्यंत चित्ताची चपळाई हरणाचा वेग धारण करून मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे स्क्वेअर लेगला. इथून चांगलं क्षेत्ररक्षण होईपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट होईल आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. आणि या 2-2 धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचले 14 धावा. चौदा धावा धावफलकावरती. एफर्ट चांगले आहेत आतापर्यंत. प्रॉपर कनेक्शन नाही आहे, पण इथून 2-2 धावेने मात्र धावफलक थोडंसं मंद मंद पावलाने. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कॉट अँड बोल्ड झाली जरूर. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. त्यापूर्वी एकच धाव परिपूर्ण केली जाईल. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. 15 रन ऑन दी स्कोर कार्ड. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून महेंद्र चिपाट हा गोलंदाज. यावेळी सप्रतिम फटका सजवलाय. हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. किसन पिचड मात्र जरूर ते चेंडू खाली आले होते आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. 17 रन ऑन दी स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त संयम बाळगावा. चांगली पार्टनरशिप करावी लागेल. संघर्ष सावरे संघाला. खोलवर टप्प्याची लेंथ लाईन त्याच्यावरती खोदून काढलाय चेंडूला. डायरेक्ट हिट आहे. इथून जरूर एक्स्ट्रा धावा खर्च होतील का? यस. 2 धावा पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड होतील. प्रोग्रेस कार्डवरती जाऊन पोहोचले 19 धावा धावफलकावरती. 19 रन ऑन दी स्कोर कार्ड. 19 धावा. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज 19 धावा. धन्यवाद.
दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय. दोन षटकाच्या समाप्तीखेरीज 19 धावा धाव फलकावरती. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आदेश ठाकरेला मात्र आणलं जाते. त्या अनुषंगाने गोलंदाजी करेल मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न. अचूक टप्पा लाईन लेन मेंटेन केले. आतापर्यंत हवी ठरला गोलंदाज फलंदाजावरती. इथून थोडासा मात्र गेअर चेंज करावा लागेल कल्पेश घोडकेला, कारण की धावा आपण पाहिलं तर 19 धावा आहेत. हे संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं अवघड असते षटकार आणि चौकार मारणं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येईपर्यंत चांगले एफर्ट दाखवले. भरपूर 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने 21 धावा धावफलकावरती. 21 रन ऑन दी स्कोर कार्ड. 21 धावा आहेत. तोपर्यंत तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. उर्वरित आपण पाहिला 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज आहे आदेश ठाकरे. त्या अनुषंगाने गोलंदाजी करेल. यावेळेस मात्र चेंडू निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी आदेश ठाकरेच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी आहे. यावेळेस अप्रतिम अचूक टप्पा. त्याच्यावरती मात्र मारा करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आलाय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी आहे. याच अप्रतिम 4 चेंडूंचा खेळ देखील आतापर्यंत समाप्त झालाय. आणि आपण पाहिलं एकता पाटीलपाडा चषक मध्ये हा स्वतः संघ चॅम्पियन ठरला होता. क्षेत्ररक्षक संघ एकता पाटीलपाडा संघ चॅम्पियन ठरला होता. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला बुडवलाय. लॉप केलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी करणार नाही. गुड जज विकेट टेकन. फलंदाज बाद. अप्रतिम असा झेल त्या ठिकाणी आणि कल्पेश घोडके ठरलाय फेल. गॉन. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण. अप्रतिम गोलंदाजी आदेशच्या माध्यमातून राहिली गेली. नवीन फलंदाज प्रवीण आलाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग झाला. गतीचा स्वार झाला आणि इथून निर्धाव चेंडू आलाय. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचं आणि अंतिम षटक असेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद नरेश चिपाट. त्या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम षटक टाळण्यासाठी गोलंदाज. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आहे संघर्ष सावरे आणि एकता पाटीलपाडा. 2-3 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलक आपण पाहिला 21 आकड्यावरती संता आहे. नरेश चिपाट आहे गोलंदाज. तर एका बाजूला किरण बराड हा फलंदाज पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लीड गेट जरूर लागली त्या ठिकाणी. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट होईल का? आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती. इथून 1-2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये मात्र थोडासा ट्विस्ट येईल
किरण बरड मात्र ती ख्याती आहे त्या फलंदाजाकडे. मोठा प्रहार केला मी नक्कीच म्हटलं होतं, पण इथून षटकार जरूर आलाय. महत्वाचा षटकार असेल. अजून आणखी एक दोन मोठे आले तर मात्र मॅच ऑन होईल, ट्विस्ट होईल आणि 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले. 29 धावा, 29 रन ऑन दी स्कोर कार्ड. चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याच्यावरती आक्रमण केलं किरणने. इथून 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले 29 आकड्यावरती. 29 रन. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. शेवटचे आणि अंतिम 4 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा गोलंदाज नरेश चिपाट. यावेळेस मात्र कॉट बियॉन त्यासाठी ठिकाणी राहिली गेली. इथून मात्र विकेटचं पतन होईल. एक धाव मिळेल आणि एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले 30 धावा. कार्तिक आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे आणि अंतिम 3 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अप्रतिम चेंडू आखोटप्प्याची लेंथ लाईन हाताळली, त्याच्यावरती आक्रमण केलं. इथून विकेटचं पतन होईल. शेवटचा या ठिकाणी एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल आणि धावफलक आपण आतापर्यंत 31 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. नवीन फलंदाज कैलास बरड साहेब आपण पाहतायत मैदानामध्ये दाखल झालाय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेले. चांगली गोलंदाजी साकारली एकता पाटील पाडा संघाने. मात्र फलंदाजांना थांबवण्याचं काम केलं आणि चांगली गोलंदाजी ख्याती आहे गोलंदाजाकडे. नरेश चिपाट डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून मला का निवडलाय हे मात्र मैदानामध्ये सिद्ध करत असताना म्हणतात ना, कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही, ते तुम्हाला मैदानामध्ये सिद्ध करावं लागते. दोन शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न प्लेट अँड मिस झाले. या ठिकाणी निर्धाव चेंडू आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल एक धावेने. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचले 32. 33 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. दुसऱ्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल. एकलव्य स्पोर्ट्स केलवे कर्णधार आणि सितलाई देवीपाडा सी संघाचा कर्णधार. संदीपजी अंबात साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल होईल. 32 धावांचं लक्ष्य हे समोर असेल एकता पाटील पाडा संघाला. आणि कोणत्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी करेल संघर्ष सावरे संघ. नाणेफेकीचा कॉल होता या ठिकाणी. दुसऱ्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना. एकलव्य स्पोर्ट्स संघाने मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकला. काय निर्णय असेल? फलंदाजी स्वीकारले. प्रथम फलंदाजी करे राजित सिन्वार आणि एक अप्रतिम खेळी राहिली. काय म्हणाल त्याचं सपोर्ट? खरोखरच मुलांनी एक विश्वासाप्रमाणे एक फलंदाजी आणि गोलंदाजी केली, म्हणून टीमचा मी पुन्हा आभार आहे. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. जास्त वेळ घेणार नाही. प्रथम तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे.
कोणत्या अनुषंगाने तुमच्या पॉवर प्लेच्या बंधनातला कोणता गोलंदाज असेल? आमच्या पॉवर प्लेचा बंधनाचा गोलंदाज म्हणजे प्रीतम. प्रीतम असेल. नक्कीच तुम्ही एकाच विभागातील असतील, खेळताना कसं वाटेल? आता एकाच गावातले आहेत तर थोडी चुरस होईलच आणि आम्ही जास्ती कमीत कमी त्यांना रन द्यायचा प्रयत्न करू. ओके, धन्यवाद. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. तेहतीस धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन सलामीर बॅटल नरेश चिपाट तर एका बाजूला आदेश ठाकरे, ही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. कल्पेश घोडके गोलंदाज, त्या अनुषंगाने गोलंदाजी करेल. विकेट टेकर गोलंदाजी होईल का, हे प्रश्नचिन्ह आहे. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. नरेश चिपाट आहे स्ट्राईक एंडला, नो स्ट्राईक एंडला आदेश ठाकरे. पहिलाच बॉल असेल पॉवर प्लेच्या बंधनातला. इथून मात्र 33 धावांचं माफक लक्ष आहे एकता पाटील पडा संघाला. कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल, नाण्याची एक बाजू आपण पडताळणी केली, एक बाजू अजूनही बाकी आहे. पहिलाच बॉल उडवलाय स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षण कार्तिक मात्र पुढे सरसावलाय. वन पाव चेंडूला कलेक्ट केलं, नो चेंडू पंच घोषित केलाय त्या ठिकाणी. नो +2 असे एकंदरीत 3 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील आणि या 3 धाव्याने खातं ओपन होईल एकता पाटील पाडा संघाचं. या चेंडूवरती फ्री हिट असेल, लायसन्स असेल या चेंडूवरती नरेश चिपाटसाठी. पहिलाच बॉल खराब हाताळलाय, सुरुवात खराब म्हणता येईल कल्पेश घोडकेच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याची लेंथ लाईन आहे, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी धावा थांबवाव्या लागतील आणि इथून एकच धाव परिपूर्ण केली जाईल. आदेश ठाकरेला मात्र आणलं जातं स्ट्राईक एंडला. गोलंदाज कल्पेश आहे. पहिलाच बॉल थोडासा खराब हाताळला, तदनंतर कमबॅक करेल का, अनेक प्रश्नचिन्ह आहे. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले, 4 धावा धावफलकावरती. 33 धावांचं लक्ष हे समोर आहे. गोलंदाज आपण पहिला कल्पेशला, पण त्या अनुषंगाने गोलंदाजी करेल. वेगावरती स्वार झालाय, इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षण नाहीये. वन बाउन्स सरळ चेंडू येईल, सीमा रेखा पार, चौकार 4. अप्रतिम या ठिकाणी खराब चेंडू हाताळला गेलाय. अवांतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. इथून मात्र बँक बॅलन्स कमी आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा होईल का. फ्लॅट 6 मध्ये कन्वर्ट केलंय, चेंडू आलाय सरळ चौकार का, चौकार समजव आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचले. 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन दी स्कोर कार्ड. चांगली रनिंग भेटून द विकेट. अप्रतिम आदेश ठाकरेच्या बॅट मधून षटकार जरूर आलाय. चांगली फलंदाजी, प्रेशर 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 आणि प्रेशर. इथून मात्र निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी. अप्रतिम चेंडू हलक्यासा हाताने स्लाइस केला, एक धाव मिळाली, दुसरी धावीचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती.
इथून आदेश ठाकरे यांनी जर 2 चेंडू 2 षटकार मारले तर संजयजी भोवरी सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि अप्रतिम या ठिकाणी चेंडूला हलक्याशा हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू आलाय सरळ सीमारेखा पार चौकार आणि पुरेपूर फायदा घेत असताना, कारण की या मैदानाची पूर्ण खेळी त्यांना माहिती आहे. होम ग्राउंड आहे. कार्तिकला मात्र आणलं जात आहे गोलंदाजी मार्कवरती. एक षटकाच्या समाप्तीकडे धावफलक जाऊन पोहोचलंय 19 या आकड्यावरती. 14 धावीची गरज आहे अजूनही विजयासाठी. कार्तिक हा गोलंदाज कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करेल, कारण की आता आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज अप्रतिम खेळी. आदेश ठाकरे आणि नरेश चिपाट हे दोन धुरंधर फलंदाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. अजूनही 14ची गरज आहे विजयासाठी. अप्रतिम भन्नाट वेग तेज तर्रार निर्धाव चेंडू आलाय त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी. इथून मात्र स्ट्राईक रोटेट होईल का, त्या अनुषंगाने पहिलं षटक थोडंसं महागडं हाताळलं. यावेळी अप्रतिम मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे सागर. फंबल झाली तत्पूर्वी एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 21. 21 रन ऑन दी स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती. मोठा प्रहार केलाय, चेंडूला उडवलाय, क्षेत्ररक्षण नाही आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत आलाय वन बाउन्स सीमारेखा पार चौकार 4. आणि या चौकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचले 25 सेकंडवरती. 25 रन ऑन दी स्कोर कार्ड. 33 धावांचं लक्ष हे समोर आहे. अजून 8 धावीची गरज विजयासाठी. 16 चेंडू 8 धावा. एवढेच खराब चेंडू हाताळला गेलाय. अवांतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. अवांतर धावेडे धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. 27 धावा. अजूनही 6 धावेची गरज आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका जरूर फसला होता त्या ठिकाणी. चेंडू सरळ जातोय कार्पेटला रोल करत दन 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 सीमारेखा पार चौकार आलाय. आणि या चौकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 31 आकड्यावरती. फक्त आणि फक्त 2 धावेची गरज विजयासाठी. अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. अजूनही 1 धावेची गरज आहे विजयासाठी. एक धावेची गरज आहे विजयासाठी. सामना जवळजवळ एकता पाटीलपाडा संघाकडे वाटचाल करत असताना यस व्हाईट सिग्नल आहे. विजयाचा शिक्का मुहूर्त करतोय एकता पाटीलपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्डक टीम संघर्ष सावरे संघ, तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं सुद्धा या ठिकाणी माहिती ग्रुप चषकातर्फे मात्र आभार व्यक्त करतोय. हँडशेक करून घ्या. मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर आदेश ठाकरे. 18 धावा त्याच्या नावावरती आणि 1 विकेट त्याच्या नावावरती राहिलाय. तर